मादक पदार्थ भांगच्या गोळ्या वाहतूक प्रकरणी संशयित अटकेत. धुळे जिल्ह्यातील सोनगीर टोल नाका येथे कारवाई करीत स्थानिक गुन्हे शाखेनं मादक पदार्थ भांगच्या गोळ्यांप्रकरणी संशयितांना जेरबंद केले आहे. सुमारे 175 किलो मादक पदार्थ भांगच्या सनन गोळ्या अवैधरित्या विक्री करण्याचे उद्देशानं कब्जात बाळगून वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शाखा धुळेनं छापा टाकून कंपनीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक 3 वरून मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात धुळेकडे कंटेनर क्रमांक MP09/GG3199 या वाहनातून मादक पदार्थाची तस्करी होत असल्याची माहिती प्राप्त होतात. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी छाप्याचे नियोजन करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना सूचना देऊन कारवाईस्तव रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार, न्याय वैद्यक शास्त्र विभाग तज्ज्ञ व पंचांसह यांच्या पथकानं दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक 3 वरील सोनगीर टोल नाक्यावर सापळा रचून कंटेनर क्रमांक MP09/GG3199 असा एकूण 19 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी चालक मोहम्मद साबिर मुशरफ खान, वय 47 वर्ष, रा 253, पवनपुरी पालदा इंदौर मध्य प्रदेश, कंपनी मेहता आयुर्वेदिक संस्थान, सनन हाऊस इंदौर मध्य प्रदेश व खरेदीदार इरफान मकबूल शेख, रा अहिल्यानगर असे कंपनीसह दोघांविरुद्ध सोनगीर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक धुळे श्री विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा धुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके आणि पोलीस अंमलदार सतीश जाधव, राहुल सानप, आरिफ पठाण, शिरीष भदाणे व सिद्धार्थ निकम यांनी केली आहे.